बातमी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून इथे ब्लॅक पॅन्थर दिसलाय। पहिल्यांदाच ब्लॅक पॅन्थर इथे दिसलाय। चांदोली उद्यानाच्या कोर झोनमध्ये ब्लॅक पॅन्थरचं दर्शन झालंय। ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये 2 वर्षांची मादी ब्लॅक पॅन्थर चित्रित झाली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, अभ्यासकांसाठी ही खूप मोठी संधी म्हणावी लागेल। खरं तर अभ्यासक पर्यटकांसाठी ही खुशखबर आहे, कारण पश्चिम महाराष्ट्रातल्या व्याघ्र प्रकल्पामध्ये साधारण सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पामध्ये ब्लॅक पॅन्थरचं दर्शन प्रथमच वन विभागाच्या कॅमेरामध्ये कैद झालेलं आहे। यापूर्वी आपल्याला माहिती आहे 4 वाघ हे विदर्भातून आणले होते आणि पूर्वीचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातले काही वाघ अशी एक साधारण 12ची संख्या या प्रकल्पात झाल्यामुळे आता पर्यटक आणि अभ्यासाचं लक्ष या व्याघ्र प्रकल्पाकडे गेलेलं आहे आणि मोठी संख्या आता या ठिकाणी यायला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता ब्लॅक पॅन्थरचं दर्शन झाल्यामुळे अनेक पर्यटक तर आकर्षित होतील, पण देशभरातले अभ्यासक सुद्धा आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आकर्षक होऊन याचा अभ्यास करतील हे मात्र निश्चित। धन्यवाद रणजित संपूर्ण माहितीसाठी। तर ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये 2 वर्षांची मादी ब्लॅक पॅन्थर चित्रित झालेली आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ब्लॅक पॅन्थरचं दर्शन झालंय, त्यामुळे आता पर्यटकांचा ओघ इकडे वाढणार आहे। पहिल्यांदाच ब्लॅक पॅन्थर दिसल्यानं अभ्यासक आणि पर्यटक खुश झालेत। हा फोटो आहे, तिथल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये ही 2 वर्षांची ब्लॅक पॅन्थर मादी चित्रित झाली। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये पहिल्यांदाच ब्लॅक पॅन्थरचं दर्शन झालेलं आहे। त्याचा हा फोटो स्क्रीनवर। चांदोली उद्यानाच्या कोर झोनमध्ये ब्लॅक पॅन्थर ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली।